हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेत गोविंदा जखमी झाला। दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटाच घरात होता असं सांगितलं जात आहे। यावेळी घरात त्याची पत्नी सुनीता सुद्धा उपस्थित नव्हती। ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीला गोविंदाकडे असलेल्या परवानाधारक पिस्तूलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे। मात्र त्यानंतर समोर आलेल्या घटनाक्रमावर संशय व्यक्त केला जात आहे। ही घटना नेमकी कशी घडली? गोळी पायात नेमकी कशी शिरली? पहाटे नेमकं काय घडलं? याबाबत वेगवेगळ्या थिअरी समोर येताना दिसत आहेत। तसेच या प्रकरणी गोविंदाच्या मॅनेजरने काय मोठा खुलासा केला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अभिनेता गोविंदाच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस कर्मचारी नेहमी तैनात असतात। याशिवाय गोविंदाने स्वतःच्या सुरक्षेसाठी एक परवानाधारक पिस्तूल बाळगलं होतं। पण हे पिस्तूल फायर कसं झालं याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे। सर्वात पहिलं म्हणजे अभिनेता गोविंदा त्याच्या घरात रिव्हॉल्वर साफ करत होता। त्यावेळी अनावधानाने रिव्हॉल्वरचं ट्रिगर चुकून दाबलं गेलं आणि बंदुकीची गोळी थेट गोविंदाच्या पायात शिरल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या एका थिअरीनुसार अभिनेता गोविंदा पहाटे 5:30 वाजता घाईगडबडीत बाहेर निघाला होता। त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडे रिव्हॉल्वरचं लॉक ओपन होतं। गाडीत बसताना रिव्हॉल्वरचा खटका चुकून दाबला गेला आणि बंदुकीची गोळी त्यांच्या पायात शिरली असं सांगण्यात येतंय। या प्रकरणानंतर अभिनेता गोविंदाने कोणतीही तक्रार केलेली नाही। मात्र घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या गोविंदाच्या मॅनेजरने याबाबत मोठा खुलासा केला। गोविंदाच्या मॅनेजरने सांगितलं की आज पहाटे 4:45च्या सुमारात ही घटना घडली। गोविंदा कोलकात्याला जाण्यासाठी निघाला होता। घरातून बाहेर पडताना तो त्याच्याकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता। त्यावेळी त्याच्या हातातून ती निसटली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या पायाला लागली। गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर खूप रक्त वाहत होतं। त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। सध्या त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याच्या पायावर काही वेळापूर्वीच तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याचप्रमाणे गोविंदाची प्रकृती सुधारताच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या क्रिटिकेअर रुग्णालयात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे। पण ही घटना कशी घडली याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचं वातावरण आहे। घडलेल्या प्रकारानंतर गोविंदाची मुलगी टीना आहुजाची प्रतिक्रिया समोर आली आहे। गोविंदा यांना आणखी 24 तास ICUमध्ये ठेवलं जाईल। त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा पाहून पुढील निर्णय घेतला जाईल। डॉक्टरांचे पथक गोविंदा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं टीना आहुजाने म्हटले। याच दरम्यान गोविंदा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी बरा आहे असं सांगत त्याने सर्व चाहत्यांचे तसेच डॉक्टरांचे आभार मानले आहेत। अभिनेता गोविंदाने हॉस्पिटलमधून पहिला ऑडिओ जारी केला आहे। यानंतर गोविंदाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला।